हॅलो, निशांत बोलतोय. हा बोल मित्रा. अरे लगा तू पास झालाय. पास झालाय? अरे UPSC चा रिझल्ट लागला आणि UPSC मध्ये तुझा 551 रँक आला. हे शब्द होते निशांत देशमुख या मित्राचे. आणि फोनवर दुसऱ्या बाजूला जो बोलत होता, ज्याचा रिझल्ट लागला होता, तो होता बिरदेव सिद्धप्पा ढोणे. बिरदेव सिद्धप्पा ढोणे हा कोण? नेमकी गेल्या एक दिवसात तुम्ही सोशल मीडियावर ज्याचे सर्वत्र फोटो बघितले असतील, युट्यूबवर ज्याचे व्हिडिओ बघितले असेल, तो म्हणजे महाराष्ट्रामधनं IPS झालेला एक असा तरुण, जो की कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या येमगे या छोट्याशा गावात मिळतो. त्याचं कुटुंब म्हणजे धनगरी पेशा असणारं त्याचं कुटुंब. त्याचे आई वडील जन्मापासून मेंढपाळ आहेत आणि लहानपणापासून बिरदेव आणि त्याचा मोठा भाऊ हे दोघंही यांनी शेळ्या आणि मेंढ्या वळत त्यांनी आपलं शिक्षण केलं. पण बिरदेव बाबतीत एक गोष्ट खास होती. ही गोष्ट खास कुठली होती तर बिरदेव लहानपणापासून शाळेत त्याचं मन रमायचं, आणि नुसतं रमायचं नाही तर शाळेतल्या गोष्टी त्याला कळायच्या आणि शाळेत त्याचा चांगल्यापैकी मार्कासोबत नंबरही यायचा. बिरदेवचं प्राथमिक शिक्षण झालं येमगे गावच्या विद्या मंदिर शाळेत, आणि त्याचं माध्यमिक शिक्षण झालं येमगेच गावातल्या जय महाराष्ट्र हायस्कूल. आणि त्यानंतर 10वी मध्ये त्याला 95% मिळाले आणि तो केंद्रात प्रथम आला. बिरदेवची ही वाटचाल पुढच्या दिशेनं चालत होती, पण त्याचबरोबर त्याचा जो स्ट्रगल होता तो काही कमी होत नव्हता. तो मेंढ्या बघायचा, आपल्या वडिलांसोबत आपल्या मोठ्या भावासोबत तो मेंढ्या पाळायचा, आणि त्याचबरोबर आपलं शिक्षणही तो पॅरलली करायचा. त्यानंतर त्यानं पुढे 11वी-12वी आणि मुरगुडच्या एका कॉलेजमध्ये सायन्समध्ये ऍडमिशन घेतलं, आणि सायन्समध्येही तो केंद्रात प्रथम आला आणि त्याला मार्क मिळाले होते 89. सायन्समध्ये प्रथम आला, विचार करा. बट ज्यावेळेस तो कॉलेजला शिकत होता त्यावेळेस त्याला एक स्कॉलरशिप एका संस्थेकडनं मिळत होती, आणि त्यातनं तो त्याचं शिक्षण पुढे करत होता. आणि सायन्समध्ये 89% मिळाले. हे टक्केही काय कमी नाही. सायन्समध्ये 89% मिळणं म्हणजे तुम्हाला आम्हाला माहिती आहे की काय कष्ट करायला लागतं, आणि तेही बॅकग्राऊंड नसताना, घरची परिस्थिती हालाकीची असताना, आणि वडिलांसोबत वडिलांचा हातभार म्हणून त्यांच्याबरोबर मेंढर पाळत अभ्यास करणं, ही गोष्ट, हा स्ट्रगल तर काही वेगळाच आहे. आणि त्यानंतर पुढे त्याचा नंबर लागला तो म्हणजे पुण्याच्या COEP कॉलेजमध्ये, आणि पुढे त्यानं पदवीसाठी स्थापत्य विभागात त्यांना ऍडमिशन घेतलं. आणि हे शिक्षण घेत असताना त्याला मिळाले ते काही जीवाभावाचे मित्र. हे मित्र म्हणजे निशांत देशमुख सारखे मित्र. आणि तो कॉलेजच्या 3rd इयरला असताना COEP मधनं 13 मुलं UPSC ची परीक्षा ते पास झाले होते, आणि त्या सगळ्यातनं प्रेरित होऊन त्यांनाही ठरवले की आपण UPSC ट्राय करू. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे इंग्लिश, आणि इंग्लिशवर मात करायची कशी. तर त्यांना त्याच्या काही मित्रांच्या मदतीनं त्यांना इंग्लिशवर मात करायची ठरवली. बट ठीक आहे, त्याने इंग्लिशवरही मात केली. बट पुढे जर UPSCचं प्रिपरेशन करायचं म्हणजे त्याला दिल्लीला जायला लागणार. पण दिल्लीला जाण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो काय परवडणारा नव्हता. आणि याच काळात जो बिरदेव आहे त्याचा मोठा भाऊ हा इंडियन आर्मीमध्ये म्हणजे सैन्यामध्ये तो भरती झाला, आणि त्यानं त्याचा शिक्षणाचा पुढचा खर्च उचलला. 2021 मध्ये बिरदेव गेला दिल्लीला, आणि दिल्लीच्या नेक्स्ट IAS या क्लासेसमध्ये त्यानं शिक्षण घेतलं 2 वर्ष, आणि त्यानंतर त्यानं परत पुण्याला यायचं ठरवलं. कारण की त्यावेळेस त्याचे 2 अटेम्प्ट देऊन झाले होते, बट त्यात त्याला काही यश मिळालं नव्हतं. आणि नंतर त्यानं पुण्याच्या सदाशिव पेठेत अभ्यास करायचा ठरवला, आणि त्यानं आपला वयाच्या 27व्या वर्षी आपला शेवटचा अटेम्प्ट दिला. त्याला खात्री होती इंटरव्ह्यू मध्ये जरी आपला IAS किंवा IPS साठी झालं नाही तर कुठली ना कुठली आपल्याला पोस्ट मिळणार. बट रिझल्टची वाट बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यानं गावाकडे जायचं ठरवलं, आणि गावाकडे आपल्या आई वडिलांना त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय तो म्हणजे मेंढर पाळण्याचा, त्याच्यात त्यानं मदत करायची ठरवली. आणि ज्या दिवशी रिझल्ट आला, ज्या दिवशी निशांत देशमुखचा फोन आला, त्यावेळेस बिरदेव आपले वडील म्हणजे सिद्धप्पा यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना आपल्या मामाकडे जायचं ठरवलं होतं. आणि तिथं तो मामाची मेंढर कोल्हापूर कर्नाटक सीमेवरती मेंढर चारत असताना त्याच्या मित्राचा म्हणजे अर्थातच सुरुवातीला मी बोललो निशांत देशमुख या त्याच्या मित्राचा फोन आला, आणि त्यानं फोनवर सांगितलं बिरदेव कष्ट संपले, बिरदेव तुझे दिवस बदलले, बिरदेव तुझा रिझल्ट लागलाय, UPSC मध्ये तुझा 551वा रँक आलाय, आणि तू IPS झालाय. ही गोष्ट, हा प्रवास बिरदेव सारख्या एका सर्वसाधारण बॅकग्राऊंड मधून येणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी गोष्ट आहे. आणि बिरदेव आणि त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या आई वडिलांसाठी डोळ्यात अश्रू येऊन कष्टाचं चीज झाल्याचं सार्थक मनाला वाटणारी गोष्ट आहे. धन्यवाद.